नमस्कार. मी मागच्याच हप्त्यामध्ये एक व्हिडिओ टाकला होता की मी अशा काठीने चिंचा पडतोय. त्या व्हिडिओचं पाठीमागचं एक कारण होतं की आम्ही लहान असताना अशा प्रकारच्या चिंचा काढायचो, चिंचे झाडावरती चढायचो आणि एक एक चिंच पिकलेली असेल तर ते पिकलेल्या चिंचेसाठी आम्हाला तोंडाला पाणी सुटायचं. पण ती चिंच जोपर्यंत खात नाही तोपर्यंत धीर होत नसायचा. आता तुम्हाला दाखवतो मी त्या ज्या चिंचा पाडल्या होत्या चिंचा एवढ्या चिंचा आहेत. या सगळ्या चिंचा आपण त्या ठिकाणी पाडल्या होत्या आणि ह्या चिंचा अगदी छानपैकी पिकलेले आहेत. आणि ज्या गोष्टीला बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतो अशी गोष्ट म्हणजे चिंच, की मी खाण्याच्या अगोदरच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि खूप छान अशी चिंच पिकलेली आहे आणि आपण ती आपल्या हाताने काढून आणलेली आहे, झाडावरून आणलेली आहे. आणि ही चिंच आपण बघूया किती गोड आहे की आंबट आहे. कशी चांगल्या प्रकारे पिकलेली चिंच आहे. या ठिकाणी अशा खूप चिंचा मी आणलेल्या आहेत. या चिंचा आपण असं हे बाहेर काढायचं कवर आणि ही चिंच खायची. ॲक्च्युली आपण ही चिंच आता ही रेडी आहे, ही आपण न खाता ही आपण खाऊया. आंबट पण आहे, थोडं गोड पण आहे, पण याच्यामध्ये जुन्या आठवणी आहेत म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ काढला आणि आज हा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते. हे अशा प्रकारे सगळं चिंचा रेडी आहेत. हे असं आपण कवर फोडल्यानंतर हे आपल्याला इथे अशी चिंच पाहायला मिळणार आहे. आंबट गोड असा फ्लेवर आहे. हा चिंचक आहे. लहान असताना आमच्या वर्गातल्या मुली ह्या भाजलेल्या चिंचा खिशामधून गाळून आणायच्या. हे चिंचोके जेव्हा लावणी करतात भाताची त्यावेळेस जे लावणी करणारे शेतकरी असतात त्या भाजल्या चिंचा खात असतात चिंचोके. तर हे चिंचोके पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला लहानपणीची आठवण येते. तर ह्या लहानपणीच्या आठवणी सोबत घेऊन मी या ठिकाणी आलो आणि चिंच खाल्ली. त्याचा हा चिंचोका मस्त वाटतं म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर केला. धन्यवाद.